अजून किती टाईम आहे आपल्याजवळ, की शेती या कालावधीपर्यंत टिकल आणि त्याच्यानंतर मग त्या जमिनीची पूर्ण ऱ्हास होऊन जाईल आणि ती जमीन पूर्ण खतम होऊन जाईल. सध्याच ऱ्हास होणं सुरू आहे ना. त्याचं कारण काय? आपल्या शेतीतल्या जेवढे जीवाणू आहे, हे जीवाणू संपत चालले. येणारा काळ बिकट राहील. शेती कोणी करणार नाही. बंजर जमिना पडतील, तर कोणी शेतीकडे वळणार नाही. हे बीबीएफ पद्धत ही कोणत्या रानामध्ये करता येईल? जमीन कुठली चालते? हलकी, मध्यम, भारी, कोरडवाहू. कोरडवाहूसाठी विशेष वरदान. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष नागरे आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्या डेक्कन फार्मर या चॅनलवरती. आज एका विदर्भातील अशा शेतकऱ्याचा आपण इंट्रोडक्शन घेण्यासाठी आलेलो आहोत की त्यांनी बीबीएफ पद्धतीचा सर्वात अगोदर इथे वापर केलेला आहे. तुम्ही आता जसं माझ्या मागे बघू शकता की त्यांनी वेगवेगळे पुरस्कार, त्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे मोठमोठ्या व्यक्तींसोबत त्यांचे फोटो वगैरे तुम्ही बघू शकता. त्यांच्याजवळ जसं की आता हे बघू शकता तुम्ही की गडकरी सर सोबत त्यांचा कृषी नायक पुरस्कार हातांना मिळालेला आहे. तर आता जाणून घेऊया आपण त्या शेतकऱ्याकडून की त्यांनी ही सुरुवात कशी केलेली आहे आणि या पद्धतीचा फायदा काय काय, त्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. जसं की मित्रांनो आपण सध्या पाहत आहोत, आपण विदर्भातील एक अशा शेतकऱ्यांना भेटायला आलेलो आहोत की ज्यांना तब्बल 152 पुरस्कार आहेत. त्यांची माहिती आता आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. सर, तुमची सर्वप्रथम आपली माहिती आमच्या व्ह्यूअरला सांगा. नमस्कार. मी दिलीप फुके, राहणार जांभळी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथे एक शेतकरी आहे. सरनं सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत मला 152 पुरस्कार मिळालेत. त्यामध्ये शेतीनिष्ठ असतील, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार असेल, आयसीआरचे पुरस्कार असतील, आयसीआर इंदोरचे असतील. अनेक प्रकारचे असे छोटे-मोठे शेतीच्या संदर्भात मला या ठिकाणी पुरस्कार मिळाले. तर या बीबीएफ पद्धतीची म्हणजे एक बेसिक मध्ये माहिती तुम्ही सांगू शकता का? पी-बी-एफ हे ज्यावेळेस मी जर तसा विचार केला, तर 2011 मध्ये हैदराबादमध्ये ज्या इक्रिसॅट आहे, त्या इक्रिसॅटला मी तिथे गेलो होतो अभ्यास दौऱ्यासाठी. तर त्या अभ्यास दौऱ्याला गेलो असताना त्या ठिकाणी मी ते बघितलंय. बघितल्यावर मी तिथे 7 दिवस थांबलो आणि 7 दिवस थांबल्यावर मी ते त्या ठिकाणी त्या बी-बी-एफचा अभ्यास केला आणि त्याच वेळेस निर्णय घेतला, की आपल्या विदर्भासाठी एक चांगलं यंत्र आहे, चांगलं वरदान ठरू शकते. म्हणून मी त्या 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 ठिकाणी त्या यंत्राचा ध्यास धरून घरी आलो आणि मी स्वतः सुरुवात केली. तसं सुरू करत असताना महाराष्ट्रातला मी पहिला शेतकरी आहे. म्हणजे पाहू शकता मित्रांनो तुम्ही जसं बीबीएफ पद्धतीची सर्वात अगोदर सुरुवात तुम्हीच केलेली आहे. बरोबर आहे. आणि जर आता ही बीबीएफ पद्धत, ज्या या बीबीएफचा लॉंग फॉर्म आणि त्याची जी छोटीशी पद्धत काय काय असते? बी-बी-एफ म्हणजे ब्रॉड बेस फरो, रुंद वरमाव सरी पद्धत. त्याहीपेक्षा सोप्या भाषेत जर बोललो आपण त्याला गादी वाफा म्हणतात. ज्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे, की निसर्गाचा लहरीपणा हम्म. कोरडवाहूच्या हिशोबाने खूप चांगली पद्धत आहे. या बी-बी-एफवर जर पेरणी केली, तर त्यासोबत आपण आतापर्यंत प्रत्येक पिकं म्हणजे जसं आपल्या आपल्या भागातली पिकं, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, मका असेल, तीळ असतील, आता नव्यानं पीक आलं चिया असेल, सर्व पिकं जे पारंपरिक पद्धतीने आपण पेरतो, तेच पिकं या बी-बी-एफवर लागवड केल्या जाते. समान अंतरावर टाकल्या जाते. कुठं कसंही काही टाकल्या जात नाही. त्याची खोलीसुद्धा मेंटेनन्स केल्या जाते. बेड पडल्या जाते. बेडवर 4 तासं टाकल्या जातील आणि साईडला 2 सऱ्या पडल्या जातील. सरीचा मतलब काय होते? या निसर्गाच्या लहरीपणामध्ये कधी जास्त पाऊस येतो, तर कधी कमी पाऊस येतो. आज एल निनोचा सर्व इकडे आहे, प्रभाव आहे. बरेच दिवस झाले पाऊस नाही आहे. प्रत्येक शेतकरी म्हणते पाऊस आला पाहिजे. पण बी-बी-एफवर आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी किंवा इतर शेतकऱ्यांनी ज्यानं पेरणी केली असेल, त्या शेतकऱ्याला आजही 8 ते 15 दिवसाच्या पाण्याची आवश्यकता भासत नाही. त्याचं कारणच असं आहे, पडलेला पाऊस वेळेवर आला, वेळेवरचा पाऊस सरीमध्ये गेला, सरीमध्ये थांबला आणि ते पूर्ण बेड आतमधून ओला केला. जशी गादी ओली होते तसा बेड ओला झाला. गरजेनुसार आवश्यकतेनुसार ते पिकं त्या पाण्याला शोषण करतात, पाणी घेतात. तर आपली जी साधी पद्धत आहे म्हणजे यांत्रिक पद्धत आणि या बेड पद्धत म्हणजे बीबीएफ पद्धत मध्ये काय फरक आहे? आता पारंपरिक पद्धतीने आपण करतच आलो. बी-बी-एफ मधली पद्धत अशी येते, की त्याला बेड तयार केल्याच्या आणि ती जमीन भुसभुशीत केल्या जाते. आणि पारंपरिक पद्धतीनं पेरणी केली. पडलेला पाऊस पूर्ण शेताच्या बाहेर वाहून चालला. बरोबर. वाहून गेल्यानंतर नुसता पाऊस चालला नाही. तुमची सुपीक झालेली जमीन
जशी दुधावरची साय बाहेर निघून जाते, तसा तुमचा जमिनीतला गाळ सुद्धा बाहेर जाते. बरोबर. गाळासोबत काय नेणार? तुम्ही जी मशागत केली असेल, शेणखतं असतील, हिरवळीचे खतं असतील, कुजलेले खतं असतील, जे जमिनीमध्ये टाकलेत, ज्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणे गांडूळ निर्माण होईल किंवा जमीन भुसभुशीत होईल, सर्वच्या सर्व निघून जाणार. पाण्याद्वारे बाहेर चाललं. बरोबर. म्हणजे आपण आपली जमीन हळूहळू बंजर करणं सुरू केली. हो. आपली जमीन हाड होणं सुरू केली. बरोबर. बीबीएफवर तसं होत नाही. बीबीएफवर काय होते? पडलेला पाऊस तिथंच थांबते आणि त्या सरीमध्ये थांबते. बेडवरच्या पिकाचं नुकसान करत नाही. बरोबर. पिकं खराब करत नाही. पिकं जाळ होत नाहीत. काढणीनंतरही जर आपल्या त्या पिकावर जर अचानक असा पाऊस आला, सोयाबीन असेल, आपण त्याचे गोल मांडलेत. बरोबर. पण ते गोल ज्यावेळेस त्या बेडवर ठेवतो, त्यावेळेस पडलेला पाऊस सरीमध्ये येते, म्हणजे पडलेला गोल मात्र खराब होतो. बरोबर. म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञान सुद्धा याचा चांगल्या प्रकारे वापर होतो. त्याच्यासोबतच आणखीन महत्वाचं कसं होतं, की बियाण्याची फार मोठी बचत होते. त्यामध्ये पारंपरिक एक पद्धतीनं म्हणजे जसं बियाणं आपण जसं पाहू शकतो, बियाणं नॉर्मल यांत्रिक मध्ये आपल्याला जवळजवळ एकरी 30 किलो बियाणं लागतं. याच्यामध्ये बियाणं वगैरे कमी लागते का एवढं सारखंच लागते, नाही, जास्त नाही. लागते? याच्यामध्ये कसं 22 किलो म्हणजे 22 किलो. प्रॉपर 22 किलो 22 मध्ये. किलो प्रॉपर एका एकरामध्ये बियाणं टाकते. हरभऱ्याचं पीक सुद्धा 22 किलोच टाकते. तीळ मात्र 4 किलो टाकते. उडीद मूग 3 किलो टाकते. ज्वारी तुम्हाला 3 किलो लागते. जे पारंपरिक पद्धतीने 30 किलो बियाणं आजच्या भावात जरी बनलं, तरी ₹100 किलोनं 8 किलो बियाणं म्हणजे शेतकऱ्याचे ₹800 वाचले. बरोबर. त्याच्यासोबत आपण खताच्या मात्रा 50 किलो देतो. याच्यात आपलं खत 40च किलो पडते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 10 किलोचा फायदा याच्यात होतो. 10 किलोचा फायदा. त्याचेही ₹500 वाचतात. बरोबर. म्हणजे आज ₹1200 आपले त्या ₹1300 त्या शेतकऱ्याची पेरणीच्या दिवशी त्याच्या ठेवायचं. खिशात थांबतील. त्याचाच खर्च, पेरणीचा खर्च तेच काढून देईल. जोमदार पीक येईल. समान अंतराचं बी टोकल्या जाईल. एक अंतर ते तुम्हाला ज्या पाहिजे त्या अंतरावर ते टोकल्या जाईल. बियाणं त्या अंतरावर टोकल्याच्यानं काय होईल? सशक्त झाड तयार होईल. त्याला फुलं चांगले लागतील, फांद्या चांगल्या बनतील, शेंगा चांगल्या लागतील, शेवटपर्यंत भरतील. बरोबर. आणि 30 किलोमध्ये काय ते सरसकट ज्यावेळेस बियाणं आपण ज्यावेळेस पेरतो, त्यावेळेस उंदीर सुद्धा या टोकाहून त्या टोकावर बाहेर निघते. बीबीएफमध्ये त्या पिकाला चांगला सूर्यप्रकाश मिळावा म्हणून गॅप मिळतोय. हवा त्याला चांगल्या प्रकारे मिळते. अंतर्गत मशागत करायला सोयीचं जाते. रब्बीमध्ये स्प्रिंकलरचे पाईप टाकण्यासाठी, काढण्यासाठी त्या सरीचा वापर केला जाते. जीवनाचा धोका सुद्धा टळतो. शेवटच्या फवारणीतनी शेतकरी आपल्या शेतात जात नाही. कारण काय? की जर बुवा साप निघते, विंचू निघते, त्याच्याने त्रास होते किंवा डसल किंवा जीवितहानी होते. पण बीबीएफवर ते सुद्धा होत नाही. एवढं चांगलं टेक्नॉलॉजी, एवढं चांगलं तंत्रज्ञान आहे. पण शेतकऱ्याला समजलं नाही. ते समजलं नाही म्हणून शेतकरी त्या ठिकाणी त्याचा फार मोठा वापर करतात. शेतात गेल्याबरोबर सरी बाहेर काढतील किंवा त्या सरीचं समजलं नाही तर ते बाजूला एक टाकतील. म्हणजे त्या सरीत सरी आलीच पाहिजे, म्हणजे छत्र पडणार नाही. जेवढ्या सव्याचं अंतर, तेवढ्या सरीचं अंतर. एका बेडवर 4 तास येतात. 4च तास त्याच्यात होते. 2 तास या बाजूला पाणी आणि 2 तास या बाजूच्या पाणी त्या पिकाला मिळते. म्हणून चांगलं पीक येते. चांगलं पीक आलं पारंपरिकमध्ये जर समजा तुम्हाला 10 क्विंटल उत्पन्न आलं, तर बीबीएफवर मात्र ते 12 ते 13 क्विंटल उत्पन्न हमखास होते. एवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे जसं याच्यामध्ये आपल्याला 2-3 क्विंटलचा तोही फायदा आहे, पुन्हा बियाणाचाही फायदा आहे. आणि या बेड पद्धतीमध्ये कोणकोणत्या पद्धतीची आपण पिकं घेऊ शकतो? सर्व पद्धतीचे जेवढे पारंपरिक पद्धतीने तुम्ही शेतात पेरणी करता, ते सर्वच्या सर्व पिकं आपण बेडवर लावू शकतो. आणि म्हणजे याच्यामध्ये भाजीपाला वगैरे ते पण घेऊ शकतो? कुठलंही तुम्ही त्याच्यातनी जेवढं समजा आता बारीकात बारीक कांद्याचं बी, अच्छा. तीळ जेवढा बारीक आहे, तेवढा त्याच्यापेक्षा दुसरं कोणतंच बियाणं बारीक नाही. तेही बियाणं आपण त्या पद्धतीनं लावू शकतो. आणि त्याचंही उत्पन्न असंच याच्यापेक्षा जास्तच. जास्तच होणार. जर्मिशनमध्ये कसं त्याची खोली मेंटेनन्स व्हायला आहे. हम्म. आज जे आपण पुऱ्या महाराष्ट्रभर हाहाकार मारला, बियाणं उगवण झालं नाही, बियाणं खराब निघालं, बरोबर. बियाणं काही झालं. काही गोष्टी कशा असतात, जमिनी नरम असतात, पाण्याची क्षमता कमी, पाऊस असते, खोल बियाणं पडते, त्यावेळेस सुद्धा त्याची उगवण होत नाही. पण बीबीएफवर नाही. बीबीएफचं मेंटेनन्स केलेलं आहे. 3 इंच म्हणजे 3 इंच. 3 इंचपेक्षा जास्त खोल बियाणं पडत नाही. हलका पाऊस आला, माती त्याच्यावर थांबली, पाऊस ते बियाणं निघून येते. बाकीच्या पारंपरिक पद्धतीवर तसं होत नाही. आणि याची पेरण्याची पद्धत ना? पेरण्याची पद्धत सारखीच. काही पेरणीमध्ये बदल नाही. ते यंत्रच तशा हिशोबानं आहे. तुम्ही एकदा बियाणं टाका, एक वेळ खतं टाका, ऑटोमॅटिक म्हणजे चालू राहते. आपल्याला ते टोकन करावं लागेल का आपलं ट्रॅक्टरवर करता येईल? काहीच नाही, आपलं ट्रॅक्टर चालित यंत्र आहे. कमीत कमी याला 10 HP पर्यंत ट्रॅक्टर पाहिजे. त्याच्यावरचं कितीही मोठा ट्रॅक्टर चालते आणि त्या हिशोबाने त्याची ते पेरणी आणि लागवड दोन्ही सोबत काम करते.
खताच्या मात्रा सोबत देते, वेळेसोबत काढते, सरी सोबत देते. म्हणजे सोबत सोबत सर्व कामं करते. बरोबर. आता सर जसं आपण पाहू शकतो की खूप गंभीर विषय हा, की सध्या ज्या पद्धतीने आपण शेती करत आहे, त्याच्यामध्ये फवारण्या चालू आहेत, त्यानंतर रासायनिक खतं वगैरे टाकणं चालू आहे. तर ज्या पद्धतीनं सध्या शेती चालू आहे आपली, त्या पद्धतीनं अजून किती टाईम आहे आपल्याजवळ, की शेती या कालावधीपर्यंत टिकल आणि त्याच्यानंतर मग त्या जमिनीची पूर्ण ऱ्हास होऊन जाईल आणि ती जमीन पूर्ण खतम होऊन जाईल. सध्याच रासवण सुरू आहे ना, सध्याच चालू आहे. पण पर्याय काय झाला, की आपण समजा पारंपरिक पद्धतीच्या शेत्या करू असो का व्हीव्हीएफ असो का बेडवरची शेती असो. बरोबर. शेतीतून लागलेला खर्च उत्पादन जर निघत नसेल, हं, हं. तर शेती न परवडणारी झाली ना आज. बरोबर. बाजारभाव नाहीत, उत्पन्न कमी होणं सुरू झालं. याचं कारण काय? आपल्या शेतीतल्या जेवढे जीवाणू आहे, हे जीवाणू संपत चालले. संपत. ज्या पिकाला ज्या याची गरज आहे, सेंद्रिय कर्बाची गरज आहे, ते निघून चाललं. म्हणजे आपण जेवढं घेतो, तेवढं देत नाही. देत नाही. रासायनिक खतानं सुद्धा शेत्या बंजर होणं सुरू झाल्यात. एक काळ होता, गरज होती, की हो, देशाची राष्ट्राची भूक भाजली पाहिजे म्हणून अनाज निर्मितीसाठी एवढं मोठं काम होतं. पण आता सुजलम सुफलम झालं. म्हणून शेती जोपर्यंत आपण दुरुस्त करणार नाही, तोपर्यंत आपला पर्याय नाही. आपण अधोगतीच्या मार्गाने सुरू झालो. म्हणजे जसं आपण अगोदर बघत होतो ना, शेतीमध्ये गांडूळ वगैरे पाहायला मिळत होतं. आता तसं तर काही पाहायला काहीच मिळतच नाही ना. नाही. तुम्ही अनेक प्रकारच्या फवारण्या आल्यात. त्या गांडुळा नुसता एक तंतू जरी औषधचा गेला, गेला. तर ते गांडूळ मरते. तर याचं या पद्धतीचं आपल्या बी-बी-एफमध्ये म्हणजे बी-बी-एफमध्ये असं होऊ शकते का, की हे प्रॉब्लेम येऊ शकतात का? बी-बी-एफमध्ये जमीन जेवढी आपली 9 इंचाची भुसभुशीत आपण करून ठेवू शकतो. हो. तेच जर बेड आपण एस-आर-टी पद्धतीने जर आपण पुन्हा त्याच्यावर वापर केला तरी चालू शकते. पण त्याच्यावर आपण रासायनिक खताचा डोस किंवा रासायनिक फवारणी, कीटकनाशक महागडे औषध घेऊन फवारणे, याच्या पद्धतीने जर केले तर ते जमिनीमध्ये जर गेले तर ते सुद्धा त्याचा दुष्परिणाम होऊ शकते. म्हणून जे आपण बाकीचे रासायनिक खतं असतील, कीटकनाशक असतील याचा वापर निश्चितच कमी-कमी करत जर गेलो, तर आपला त्या ठिकाणी फायदा होईल. नाहीतर येणारा काळ बिकट राहील. शेती कोणी करणार नाही. बंजर जमिना पडतील किंवा कोणी शेतीकडे वळणार नाही. बरोबर. जसं की आपण मागे पाहू शकतो, की बी-बी-एफ नुसार जी शेती केलेली आहे, ती आपल्या मागे. तर सध्या पाण्याच्या अभावामुळे आपल्याला खाली जाता येणार नाही, पण तरी आपण जास्तीत जास्त माहिती इथूनच घेण्याचा प्रयत्न करू. तर ही जी शेती आहे, याची जे प्रॉपर आता जसे बेड केलेत आपण, हो. तर कोणत्या पद्धतीने बेड केलेले आहेत? हे आता आपण इथे खाली बघू शकाल, की 6.5 फुटाचा बेड आहे. 9 इंचाची सरी आहे. 18 इंचाची आपण रुंदीची सरी आहे आणि खोल 9 इंचाची आहे. त्याच्यावर 4 तास आपण घेतलेत. आणि आज अशी परिस्थिती आहे, की पावसाचा एवढा मोठा खंड पडला, त्या खंडामध्ये सुद्धा या सोयाबीनला काही झालेलं काय नाही. झालं? म्हणजे जसं आता जस्ट पाणीच चालू होतं. हां. एवढा पाणी चालू असूनही समजा याच्यामध्ये काही आता फरक पडला तुम्हाला नाही. एवढ्या पावसात सुद्धा, आज पडलेल्या पावसात, तर या पावसात सुद्धा तुम्हाला कुठं पाणी साचलेलं दिसणार नाही किंवा नाही, थांबलेलं दिसणार नाही. त्याच्यामुळे सुद्धा या बेडवरून काही नुकसान होत नाही. नुकसान होतं. आणि ही जी पद्धत सर्वांनी जर वापरली असती, तर आज कमी पाऊस पडला तरी पिकं चांगल्या प्रकारे चालली असती. पिकं सर्वांनी साधारणतः आहेतच, पण याची उंची जेवढी वाढली, तेवढी इतर पिकाची उंची वाढली नाही. वाढले. याचं कारण काय, की ते बेड सुरुवातच्या पावसानं ओला झाला, उगवण चांगली झाली, त्याच्यामुळे बेडवरची पिकं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगली दिसतात. अच्छा. म्हणजे आता जसं हे जे पद्धत आहे, हा. याच्यामध्ये किती आपण एका बेडवरती 4 सऱ्या 4 घेतल्या. तास. आणि याचं काय असं म्हणजे असं काही अंतर असतो का? म्हणजे असं हो, उभं किंवा 2 सरीतलं अंतर 18 इंच म्हणजे 1.5 फूट. अच्छा. 2 आणि सरी. हो, 2 तासातलं हं. सरीतलं अंतर 1.5 फूट, 9 इंच खोली. म्हणजे आपण हे या वेळेवरचे तास फक्त 6 फुटात घेतले. बाकीचा सवा, आपण ज्याला म्हणतो सवा टाकणे, ते सरी टाकल्याच्यानं 18 इंचामध्येच राहिला. त्याच्यामुळे त्याच्यात तुमची जमीन खाली गेली नाही, हं. नुकसान त्या शेतीचं झालं नाही आणि उलट त्या पिकाला दोन्ही बाजूला भरी पडल्याच्यानं पिकं शानदार आले. म्हणजे आता आपण पाहू शकतो, यांची जी शेती आहे, ही म्हणजे तशी पाहिली तरी खोलात आहे. म्हणजे जर पाणी जर उतरलं तर सगळं पाणी तिथं साचू शकतं. पण एवढं पाणी असू नये आणि साचू नये, त्याच्यामध्ये त्या शेतीमध्ये जरासही पाणी साचत नाही. कारण जी सरी पद्धत आहे, त्या सरी पद्धतीमुळे काय होतं, बेडावरचं पाणी आहे ते सरीत येतं आणि सरीतलं पाणी आहे ते सरळ निघून आपण खाली पाटात वगैरे कुठेतरी सोडू शकतो. आता इथं पडलेला पाऊस थोडा जोरान जरी पडला असता, याच्याहून खाली उतरला असता. खाली उतरला असल्यानंतर हे पूर्ण चिपळून जातो, तेवढून जाऊ. पूर्ण शेत खराब होत होतं. हो. पण या बीबीएफ पद्धतीने असल्यामुळे काय झालं, पडलेला पाऊस जोराचा जरी झाला तरी या सरीनं बरोबर ऑटोमॅटिक खालच्या खालच्या. सरीमध्ये निघून जाणार आहे. बरोबर. म्हणजे पिकाला काही होणार नाही. त्याच्यामुळे पिकं येतील, नाहीतर पिकं. चिबळ रानात पिकं अशा याच्यात येत नाही. आता आपल्या क्षेत्रामध्ये फक्त तुमचीच आहे का अजून आहे? भरपूर शेतकऱ्याचे आहेत, भरपूर शेतकऱ्यांनी केलं, पण प्रश्न असा झाला, की बीबीएफची पेरणीची संख्या म्हणजे यंत्राची संख्या कमी असल्या कारणामुळे
या 4 दिवसातच आपल्याला पेरण्या करावं लागतं आणि त्या 4 दिवसात सर्वांचे काही यंत्र रिकामी राहत नाही आणि लोक जास्त वेळ वाट पाहत नाही शेतकरी. निसर्गाच्या लहरीपुरामुळे जे दिसल त्यांना मग शेवटी पेरून घेतात. नाहीतर बीबीएफचं प्रमाण आहे, बीबीएफ पण आहेत, काही अडचण नाही त्या बाबतीत, पण संख्या मात्र त्याची कमी असल्याच्यानं ते करता येत नाही. आता जसं हे बीबीएफ पद्धत ही कोणत्या रानामध्ये करता येईल, म्हणजे असं किंवा फक्त काळी जमीन पाहिजे त्याला का काय, असं काय नाही असते नाही, का? जमीन कुठली चालते, हलकी, मध्यम, भारी, कोरडवाहूसाठी विशेष वरदान, त्याहीपेक्षा चिबळीच्या रानासाठी विशेष त्याच्यात वरदान आहे. कारण पाऊस आला आणि पाऊस साचला पिकं खतम होतं. याले कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम केल्या जाते. त्याचं कारण पाणी साचणं म्हणजे ओलीतून दोन पाणी द्यायचं तर एका पाण्यावर पीक येते. त्यासाठी हलकी, मध्यम, भारी, गोटाळी कुठल्याही जमीनमध्ये बीबीएफ हे काम आणि जे केलं जाते. उताराच्या जमिनी वगैरे असतात माळाच्या आणि जास्त जर उतार स्लोप असेल तर त्याला आपण जर ट्रॅक्टर जर आडव्या पद्धतीने चालत असेल तर फारच सुद्धा पेरून तर आलोच, पिकही येणार आहे. मात्र सर्वात महत्वाचं काम, प्रत्येक तुमच्या माळावरचा गाळ जे खाली सुपीक वाहत जाते ते थांबत 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 पुढे जाते. ते थांबवायचं काम तिथे आपण करू शकतो. मग ते तुमचं ट्रॅक्टर जशी पेरणी करता त्याच पद्धतीने याच्यावर जर पेरणी केली तर वरून पडलेला जोराचा पाऊस ते गाळासहित त्या नालीमध्ये येते आणि ते भरल्या जाते. म्हणजे तेवढा गाळ तुमच्या शेताच्या बाहेर जाण्यास थांबते. 1 लिटर पाणी जर आपण या बीबीएफचं पावसाळ्यातनी सरीमधून पकडलं तर 1 लिटरमध्ये कमीत कमी 50 ग्रॅम माती, सुपीक माती 1 लिटरमध्ये ती वाहून जाते. पाणी किती लिटर वाहून जाते याचा तुम्ही अंदाज करा. म्हणजे आपली जमिनीवरची सुपीक माती, सुपीकता कमी होण्याचं कारण तेच आहे. सूक्ष्म, बारीक मुळाले ज्याच्या अन्नद्रव्य घेण्याची ज्या मातीची गरज असते ती मातीच आपली बाहेर चालली. त्याच्यामुळे शेती आपण न पिकणं सुरू झाल्यात, बंजर होणं सुरू झाल्यात. हे अडवण्याचं काम सुद्धा हे यंत्र करते. त्याच्यासाठी सुद्धा हे शासनानं हे प्रत्येक शेतकऱ्यांना वापरावं आव्हान केलं. तुमचं त्या ठिकाणी जाहिराती केल्यात, लिफलेट काढले. शासनानं मागेल त्याला गेलं काय असं, म्हणजे अनुदान वगैरे पण आहे का कसं? या यंत्राला शासनानं मागेल त्याला आपण बीबीएफ द्यावं, महाडीपीटीवर अर्ज करावं. त्याचं प्रथम निवड होईल. पोखरा योजनेमध्ये सुद्धा 60% अनुदान आहे, महाडीपीटीमध्ये 50% अनुदान आहे. यांत्रिकरणामध्ये जर घेतलं तर त्याला 60-70% अनुदान आहे. अनेक प्रकारचे अनुदान सुद्धा शासनाने या विषयासाठी आणलेत. पण शेतकरी का घेत नाही त्याला कारण एक महत्वाचं असं आहे की सलग पेरणी करतो तर 25-30 एकर होते, यानं मात्र 15 एकर होते. त्या शेतकऱ्याचं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नुकसान होते. ज्याच्याकडे ट्रॅक्टर अवजार आहे त्याचं, पण ते अवजार नसताना जर त्याचा वापर दिसता या लागवडीसाठी जर केला तर त्या शेतकऱ्याचं कुटुंबातून फार मोठं एक फायदा होऊ शकते, त्याला जास्त पैसे मिळू शकते. त्याच्यासाठी शासनानं सुद्धा आता मदत करणं सुरू केली. पोखरा आलं, समजा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू झाला, 60% अनुदान आहे. गटशेतीमध्ये भरपूर अनुदान आहे. तुमच्या आणखीन जर गटाच्या माध्यमातून तुम्ही जर महिला गटाच्या माध्यमातून मागणी केली तर त्याला डायरेक्ट आपण ते देणार आहेत. शासनानं सुरुवात 450 रुपये, 4,500 आणि 8,000 रुपयात शासनानं हे वाटलेत, पण त्याचा उपयोग शेतकरी करता नाही आला म्हणून त्या धुडकात पडले. म्हणजे आता पाहू शकतो आपण की याला अनुदान हे शासनाकडून भरपूर काही गोष्टी मिळतात. तर अडचण काय, शेतकऱ्या पण त्या गोष्टी असं वेळेवर किंवा पोहोचण्यात किंवा मग जरा मिसगाईड झालेले शेतकरी, त्याला प्रॉपर माहिती नाही. जर तुम्ही जर महाडीपीटी पोर्टलवर जर सर्च केलं त्या सर्व काही गोष्टी मिळून जातात. फक्त आपल्याला सर्च करणं आहे, पाहणं आहे आणि या गोष्टीचा समजा एक तपास करणे, त्याच्याशिवाय या गोष्टी मिळणार नाहीत. तर आज आपण फुके सरला भेटून खरंच खूप आनंद झालेला आहे. ते सांगायचं म्हणजे ते बीबीएफ या पद्धतीचे हे महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसेडर आहे. सर्वात अगोदर त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर त्यांनी त्यांचा वेळात वेळ काढून आम्हाला जो वेळ दिलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद सर. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डेक्कन फार्मर चॅनलवरती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.